बोला कि 1 मिनट यहाँ पर आए सबको दुआ हे भाषण कधी करत नाही म्हणून त्यांनी सांगते दुआ द्या सगळ्यांना। हमारी दुआ सब साथ में है। सैलन ताई को आप ज्यादा से ज्यादा मतदान करके विजय करो, क्योंकि साहब ने उनको इतनी बड़ी जवाबदारी इधर इस एरिया से दिए हैं, इसीलिए मैं बहुत साहब का धन्यवाद करता हूं। आप लोग जितने भी लोग हैं, साहब के जो निशानी है हमारी गैस बाटला है, हमारा आशीर्वाद साथ में है। 5 वर्ष झाली पण भाषणाला अजून काय त्याची डेअरिंग होत नाही। हळूहळू होईल। या ठिकाणी आपल्या समोर असणारा दाफेदार जे आहेत, मंचकावरती उपस्थित सगळे इतर जण आहेत, उमेदवार स्नेहल सोनी आई आहेत, मुंबई प्रदेश आणि विभागातले असणारे सगळे प्रतिनिधी आहेत। सगळ्यांची नावं घेत नाही कारण का अजून असणाऱ्या 2 सभा शिल्लक आहेत आणि त्यानंतर नागपूरच्या सभेला त्या ठिकाणी जायचं। मित्रो, एक सगळ्यात मोठा असणारा बदल या निवडणुकीमध्ये आपल्याला असणारा दिसतो। नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। या नगरपालिकेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार जिंकून आले आणि एक आशा पळवली असं मी त्या ठिकाणी म्हणणार। आता हे जे उमेदवार जिंकून आले त्याचा असणारं रहस्य आपण असणारं समजावून घेतलं। 2014 पासून या देशावरती असणारी जी सत्ता आहे ती RSS BJPची आहे। येताना विकासाचा नारा दिला, करप्शनचा नारा दिला, पण सत्ता मिळाल्यानंतर पूर्णपणे विकासाचा कार्यक्रम बाजूला राहिला, करप्शन हटवण्याचा कार्यक्रम बाजूला राहिला आणि धार्मिक राजकारण या ठिकाणी सुरुवात झाली। पूर्णपणे असणारं धार्मिक राजकारण सुरुवात झालं। मुसलमानाचा द्वेष या ठिकाणी सुरुवात झाला। अखलाक सारखी असणाऱ्या घटना त्या ठिकाणी घडल्या। मी सगळेच नावं घेत नाही, पण बेरहमीने ज्याला आपण म्हणतो, माणसाला गोळ्या घातल्या सुद्धा ऋषी, पण इथे मारताना जी क्रूरता आली ती माणसाच्या अंगावरती शहारे आले। रागाच्या भरात आपण कोणाला तरी मारतो, पण हा रागाच्या भरातला मारहाण हे ठरवून तिथे असताना मारहाण नव्हती, त्याचं चित्रण केलं जात आणि म्हणून हळूहळू लोकांचं जे धार्मिक राजकारणाकडे मन वळालं होतं ते विटायला लागलं आणि ते म्हटले की हे मानवतेला शोभणारं नाही, हे मानवतेला शोभणारं नाही। आणि म्हणून पुन्हा इथे मानवतावाद कोण घेऊन चालला, ज्याच्या पाठीमागे आपण असताना गेलं पाहिजे। आणि या देशामध्ये मानवतावाद कोण घेऊन जात असेल तो जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे
जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे तो इथे मानवतावाद घेऊन चाललाय आणि आपण त्याच्या बरोबर जुळलो पाहिजे अशा रीतीची भावना या देशातल्या एका वर्गाची झालेली आहे, ही लक्षात घ्या. मित्रो, हा बदल फार मोठा आहे. राजकारणातला हा बदल, विचारांचा बदल हा फार मोठा आहे. एकेकाळी जे नेतृत्व करू शकत नाही आज त्याच समूहाकडे फुले शाहू आंबेडकरी विचार असल्यामुळे हाच नेतृत्व करू शकतो अशी भावना महाराष्ट्राभर झाली आणि त्या महाराष्ट्रभराच्या भावनेतून नगरपालिकेमध्ये आपल्याला यश आलं हे लक्षात घ्या. आता हा बदल आपल्याला कायम ठेवायचा. ज्यांच्या अपेक्षा आहेत, ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षेला सार्थक आपण झालं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि जर सार्थक व्हायचं असेल तर बदल काय झाला ह्या आपण असाला लक्षात घेतला पाहिजे. बदल हा आहे की आता असताना फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाला त्यांनी नुसतं मागणी पत्र काढण्याची गरज नाही. त्यांनी मागणी पत्र करण्याची गरज नाही, तर त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली पाहिजे आणि जे पाहिजे ते या देशामध्ये केलं पाहिजे अशा रीतीची अपेक्षा त्या ठिकाणी. म्हणजे जो मागत होता अमुक झालं पाहिजे, जो मागत होता तमुक झालं पाहिजे, आज त्याच्याकडेच सांगितलं पाहिजे की तू मागू नको, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या बरोबर येणार आहोत. आता आपण सगळे देणारे झालो पाहिजे हे असताना लक्षात घ्या. हा सगळ्यात मोठा बदल आहे. सत्तेत बसून आपण देणारे झालो पाहिजे. आणि सत्तेत बसण्यासाठी ही आपली सगळ्यांची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. मित्रो, चळवळ हे चालवणाऱ्या व्यक्ती आपल्याला पाहिजे. अनेक काँग्रेस पक्षामधले आमदार खासदार झाले हे आपण बघितले मोठ्या प्रमाणात. पण त्यांच्यापैकी एकही कोणी राहिलं नाही की आता असताना काँग्रेस पक्ष चालू शकतात. आणि म्हणून काँग्रेस पक्ष आपण बघत असाल की एक वेळ ताकदवर होता, आता हळूहळू पुन्हा कमी व्हायला लागले. मी टीका म्हणून करत नाही, तर आपण असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की पक्षातला असणारा हा जो उतार चढावाचा भाग जो आहे तो महत्वाचा आहे. आपण काँग्रेस बरोबर युती केली. या कॉर्पोरेशन मध्ये, मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ज्या शेजारच्या मतदारसंघामध्ये असणारा काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान केलं पाहिजे आणि काँग्रेसवाल्यांनी आपल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हे आपण असं लक्षात ठेवलं. आणि म्हणून मी त्या बदलाची बोलत होतो. बदलाचं जे बोलत होतो तो बदल आपण केला पाहिजे. आणि आपल्यामधला बदल काय केला पाहिजे, तर मी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे
निश्चय केला पाहिजे, हे महत्वाचं. निश्चय काय केला पाहिजे की मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे की नाही, हे पहिल्यांदा मी ठरवलं पाहिजे. मी जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे तर मग उरलेलं गौण आहे. माझ्या नातेवाईकाला तिकीट मिळालं नाही, माझ्या जिल्ह्यातल्या माणसाला तिकीट मिळालं नाही. अपेक्षा हा महत्वाचे. कारण सत्ता ही विचारांवरती चालते. आज असं केंद्राचं असेल, राज्याचं असेल, हे सरकार आपण बघितलं तर त्यांचं धोरण काय आहे की आम्ही संविधान बदलणार, आम्ही धार्मिक राजकारण या ठिकाणी करणार. त्यांनी त्यांच्या विचाराची माणसं सत्तेवरती बसवली आणि म्हणून ते राबवू शकतात. उद्या असताना आपण आपल्या विचाराची माणसं, फुले शाहू आंबेडकरी विचाराची माणसं सत्तेवरती बसली तर सत्ता कोणाची होणार? कोणाची होणार? इथे फुले शाहू आंबेडकरी विचाराची सत्ता होणार, हे आपण असताना लक्षात घ्या. आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे? आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे? तर निश्चय आपला हाच पाहिजे. माझं मत हे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पक्षाला, वंचितला आणि त्यांनी केलेल्या उमेदवाराला आहे. तेव्हाच कुठेतरी असताना आपण बदल या ठिकाणी करू शकतो, हे लक्षात घ्या. मित्रो, मुंबई मधल्या स्लम एरियाचा जो आहे प्रश्न फार मोठा आहे. अर्ध्या स्लम एरियाचा प्रश्न हा पाण्याचा आहे. काही वर्षांमध्ये रात्री 12 नंतर पाणी येते, काही याच्यामध्ये अर्धा तास येते. काही ठिकाणी असणारा पाईपलाईन, गटर लाईन वेगळी नसल्यामुळे ते असणारा मिक्स होतात, अशी असणारी परिस्थिती आहे. पण उद्याच या महानगरपालिकेची सत्ता जर आपल्या ताब्यामध्ये असेल आणि उद्या असताना आपण नगरसेवक इथले निवडून दिले, नगरसेवक आपण असताना निवडून दिले, तर नियम करता येतो की नाही की महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या वस्तीमध्ये पाणी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10च्या आतमध्येच मिळेल, हा निर्णय करता येतो की नाही? का झाला?